की जसं मी म्हणाले की खूप मिसकन्सेप्शन असतात आणि जे आता यंगस्टर्स आहेत ना, जे खूप जिमच्या आहारी किंवा प्रोटीन शेक ह्यातच सगळं आलं असं त्यांना वाटतं. पण किती इम्पॉर्टंट आहे घरचंही खाणं आणि आपण मुगाची भाजी त्यातही किती प्रोटीन्स असतात. तर तू काय सांगायला आवडेल? बरं, मला असं म्हणायचं आहे की नाही, ती कॉन्सेप्ट बरोबर आहे की जे व्हेजिटेरियन्स आहेत त्यांच्यासाठी प्रोटीन मिळणं इज व्हेरी चॅलेंजिंग. तर आपण जे खातो सप्लिमेंट्स, प्रोटीन इज अ सप्लिमेंट. जे आपण प्रोटीन पावडर खातो त्याला सप्लिमेंट का म्हटलं जातं? कारण याच्याबरोबर सप्लिमेंट म्हणून तुम्ही घ्यायला पाहिजे. बरेचसे असे ब्रँड्स आहेत, मी त्यांची नावं नाही घेणार. दे आर मील रिप्लेसर्स आणि आय एम टोटली अगेन्स्ट ऑल मील रिप्लेसर्स, किंवा जे रात्री फक्त एवढंसं खा आणि तुम्ही झोपून जा. तर असं नाही आहे. सो तुम्ही घरचं खाऊन अगदीच मुगाची भाजी नाही, मूग पण खा, त्याच्याबरोबर आणखीन काही प्रोटीन खा. म्हणूनच मला आत्ता बाकीच्या गोष्टी मला अलाउड नाही आहे, तरी पण मी खाती आहे. तुला कळत असेल मला काय म्हणायचं आहे. सो या म्हणजे मी जैन आहे, ओके, त्यामुळे माझे रिलेटिव्स पण बघतील. पण आत्ता आपल्याला काही जाणवत नाही. काही वर्षानंतर स्किन, हेअर, बोन्स, तुम्हाला जॉईंट्स तुमचे दुखणं, ह्या बऱ्याच गोष्टी सुरू होतात. सो आपल्याला वाटतं की एवढीशी मुगाची भाजी बस आहे, एवढंच. आता हे कर्ड पण आज काकूनी कमी दिलेलं आहे, पण हे जास्त पाहिजे, ओके. म्हणून ते प्रोटीन कर्ड पण आहे. प्लस मी सकाळी जी स्मूदी घेतली त्यामध्ये पण प्रोटीन्स आहेत, कारण एवढं प्रोटीन आपल्याला पास नाही होत. बरं, मुळातच आधी कशी सकस जमीन होती, ओके, तर त्याच्या 1/5 झालेलं आहे सगळे न्यूट्रिशन. सो सगळे न्यूट्रिशन इज डिप्रायव्ड त्याच्यातलं. तर सॉईलमध्येच जर न्यूट्रिशन नसेल तर हे तुम्हाला खूप खावं लागतं. सो म्हणून आपल्याला जास्त गोष्टी घरच्या खाण्यातून खायला पाहिजेत आणि मग सप्लिमेंट्स त्याला सप्लिमेंट करायला पाहिजे. मला सांग, तुझ्या ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर आणि मग मिड स्नॅकमध्ये असं जर डिफरन्शिएट करायचं झालं, बायफकेट, तर तू काय काय खाणं प्रेफर करतेस, म्हणजे प्रेक्षकांनाही त्यातून काही शिकता आलं किंवा टिप्स मिळाल्या? ओके, बरं. बाय द वे मी डायटिशियन पण आहे. सो तुम्हाला जर पर्सनली अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर माझं डाएट पेज आहे, डाएट विथ डॉक्टर फू नावाचं. सो तिथे तुम्ही अपॉइंटमेंट घ्या. कारण सांगते, प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते आणि त्याप्रमाणे त्याचा डाएट असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एवढं जे खाते हे अर्पिता, म्हणजे इथे सेम आमचं साधारण आमची बॉडी स्ट्रक्चर आणि हे सगळं सेम आहे. सो तिला तो नाही सूट होणार डाएट. सो त्याचे लाईक्स, डिसलाईक्स, आत्तापर्यंत तो काय खात आला, त्याचे हॅबिट्स, त्याच्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज तो दिवसभर किती करतो, स्ट्रेस किती आहे, हे सगळं हिस्ट्रीमध्ये घेतलं जातं. सो मी जे खाते, जे मला आवडतं, मी कशी असते, मी कशी खाते. जसं मी आजकाल, मला अवोकाडो खूप आवडतं आहे. आजकाल म्हणजे खूप 1-2 वर्षांपासून मला अचानक आवड झाली आहे. सो मी अवोकाडो सँडविच, म्हणजे अवोकाडो वाकामोले बनवते अवोकाडोचं, आणि मग ते ब्रेडवरती स्प्रेड करते, ते खाते. स्मूदी बनवते. माझं ब्रेकफास्ट युज्युअली जास्त काही फॅन्सी नसतो, खूपच. म्हणजे मग कधीतरी एग्सेस खाल्ले किंवा कधी एखादं फ्रूटच खाल्लं. सो दॅट्स इट. माझा ब्रेकफास्ट एवढा नाही, पण मला लंच व्यवस्थित लागतो. हो, आय डोंट रिमेंबर मी लास्ट चपाती कधी खाल्ली आहे. पोळी मी खातच नाही. नॉट दॅट आय डोंट लाईक इट, आय लव पोळी. त्यात मम्मीच्या हातची चपाती जी असते, ज्याला पदर असतात, ओ हो हो हो, गडीची पोळी, त्याच्यावर काही आम्रखंड किंवा असं काही असेल तर मग बस. सो किंवा आमरस. पण आता मी भाकरीच खाते आहे, म्हणजे रोज भाकरी, एखादी भाजी असते, कोशिंबीर मला लागतेच लागते, आणि दही, म्हणजे माझं दह्याशिवाय माझं कम्प्लीटच होऊ शकत नाही जेवण. तो मला असं वाटतं की प्रत्येकाने दही आणि ताक या गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये गुड बॅक्टेरियाज असतात. सो इट इज व्हेरी गुड फॉर युअर गट हेल्थ. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी असतात ह्या खरं तर. पाणी जास्त पिणं, ह्या असे प्रीबायोटिक प्रोबायोटिक खाणं, फायबर्स खाणं. फायबर इज ऑल्सो प्रीबायोटिक प्रोबायोटिक. सो आता भेंडी पण आपल्याला वाटते ऑइली आणि फक्त टेस्टी, पण त्याच्यावरती जे आवरण आहे तर त्याच्यामध्ये सोल्युबल फायबर्स असतात. सो दे आर, जे आजकाल आपण रीलमध्ये बघतो ना,
भेंडी भिजवतात आणि त्याचे स्लायमी वॉटर दे ड्रिंक. सो असं आहे. सगळ्या भाज्या मी खाते. आय लव्ह शेपू, आय लव्ह कारलं, एव्हरीथिंग.